तुमचं काय हे प्रकरण आहे नेमकं? आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये रस्त्याची मंजुरी करण्यासाठी आले होते, रस्ता मागत होते, काय प्रकरण आहे नेमकं? हे प्रकरण असं आहे सर की आमचा एक गट नंबर 151 आमचं वडिलोपार्जित शेत आहे. तसंच आमच्या सोबत असलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा वडिलोपार्जित शेत आहे आणि आमच्या दोघांच्या गटांच्या मधून जो नाला आहे त्या नाल्याला चुकीच्या पद्धतीनं रस्ता सिद्ध करून तो जबरदस्ती हडपण्याचे प्रकार सुरू आहे. आम्ही याविरुद्ध प्रांत अधिकाऱ्यांकडे आम्ही रिव्ह्यू पिटिशन देखील दाखल केलं, पण त्याचं आम्हाला उत्तर मिळालं नाही आणि ते उत्तर मिळेपर्यंत सुद्धा अधिकारी थांबायला तयार नाही आणि वारंवार आम्हाला कोणतीही असं त्याच्यामध्ये पक्षकार न करून घेताना, कोणत्याही प्रकारे आम्हाला त्याच्यामध्ये बोलायची संधी न देताना वारंवार फक्त आम्हाला त्या ठिकाणी नोटीस देऊन कार्यवाहीची धमकी दिली जाते. कोण आहे समोरचा विरोधी? कोण आहे समोरचे विरोधी जे आहेत ते गट नंबर 160 चे मालक आहेत. गट नंबर 100 ज्योती सुभाष पाटील आणि त्याच्यानंतर रमेश शंकर चौधरी यांचे जे जनरल मुख्तार आहेत, बापू वेंडर, हे पण त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी ते सगळं प्रकरण केलेलं आहे. प्लस त्यांचा वाद जो होता तो अशोक भागवत सरोदे यांच्यासोबत होता आणि त्या दोघांच्या वादामधून मग त्यांनी तडजोड करून जो मार्ग निवडला त्याच्यामधून त्यांनी त्यांचा पूर्वापार चांगला व्यवस्थित सुस्थितीत त्यांच्या खरेदी खतामध्ये असलेला रस्ता आहे तो रस्ता असून देखील त्यांनी नवीन प्रकरण बनवून इकडनं नवीन रस्ता अडवण्याचा प्रयत्न सुरू केले. तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की जे न्याय्य प्रकरण आहे त्या प्रकरणानुसार तुम्ही सगळ्या कागदपत्रांची शहानिशा करावी, स्थळ निरीक्षण करावं आणि सगळंचं सगळं जे तथ्य आहेत, जे पुरावे आहेत, जे त्यांचे खरेदी खत आहेत की ज्याच्यामध्ये पूर्वापार रस्त्याचा पूर्ण त्यांचं स्थळ निरीक्षण करून शहानिशा करावी आणि मग काय तो निर्णय द्यावा. काय नाव तुमचं? कुठलं गाव हे आहे? नेमकं काय प्रकरण आहे रस्त्याचं? गट नंबर काय? थोडक्यात सविस्तर सांगा. आज या ठिकाणी नायब तहसीलदारांनी पण व्हिजिट केलेली आहे. तुम्ही शेतातल्या रस्त्याला नकार दिलेला आहे आणि हा रस्ता पूर्वीपार आहे का नाही, काय काय सांगाल? नेमकं काय प्रकरण आहे हे? रस्ता नाही. तुमचं नाव काय सुरुवातीपासून सांगा तुम्ही. कस्तुरी सीताराम पाटील, पिंपळगाव बुद्रुक, तालुका भुसावळ. याच्यात आमचे शेतीचा जो रस्ता गट नंबर 158, 159 मध्ये दोन गट नंबर आहे. बाकीच्या लोकांचा सुद्धा गट नंबर आहे, पण या 160 नंबर 160 गट नंबरमध्ये इकडून रस्ता परंपरा काही दिवसापासून मी वडिलोपार्जीपासून जमीन करतोय, तर मला कोणाचा आधार आला नाही. हे लोक आम्हाला तकलीफ देत आहे. कोण लोक आहेत नेमकं? काय कोणाचा रस्ता? अशोक भागवत सरोदे आणि एक लक्ष्मण अशोक रामकृष्ण आणि तो वेंडरचं नाव काय? बापू वेंडर. बापू वेंडर हे आम्हाला सत्यानं रस्ता मागताय, नसून मागताय. दबावाखाली काय काय सांगाल दादा? 160च्या गट नंबरला 160चा गट नंबर त्याला रस्ता तिकून नाल्याकडून दिलेला आहे. काय बाजू आहे दक्षिण बाजून नाल्यामधून खरेदी खतामध्ये दिलेला आहे. आम्ही खरेदी खत सुद्धा पाहिलेले आहे आणि ते आमच्यावरती अधिकाऱ्यांना सांगून सांगण्यात दडपदाईचा प्रयत्न करता आणि आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करता. शेतामध्ये आता हल्ली उभे पिकं आहे आणि उभे पिकाचे नुकसान होईल, ते उभे पिकं सुद्धा विचार करता नाही आणि नोटीस 2 ते 3 दिवसा अगोदर देतात. ठीक.